मित्रांनो, डॉक्टर नाव काय तुमचं? सौरभ देशमुख यांनी आज आपल्याला पूस या गावामध्ये आणलेला आहे. एकदम लाजवाब आणि सुंदर पद्धतीचा हा ठेवा पाहिल्याच्या नंतर मित्रांनो आपले डोळे विस्फारून जातात. या ठिकाणी हा जो दगड आहे, डॉक्टर साहेब कुठून आणला असं हे दगड? एवढा देवाच्या काळातला आहे म्हणतात डॉक्टर साहेब. आणि या ठिकाणी हे फक्त दगडावर दगड बांधले तर ह्याला मातीचा लवलेशही नाही. आणि आता आपण चाललेलो आहोत मित्रांनो बारवामध्ये. डॉक्टर साहेब तर खूप उत्साही आहेत, उतरलेत आतमध्ये आणि आपण हे आता हळूहळू या ठिकाणी जात आहोत. तुम्हा सर्वांची खूप कंप्लेंट असते किंवा तू व्यवस्थित एवढं लक्ष देऊन दाखवत नाहीस आम्हाला, तू कॅमेरा खूप जास्त फास्टमध्ये फिरवतोस. तर भावानो, कॅमेरा व्हिडिओ बारका असावा याच्यासाठी मी कॅमेरा फिरवत असतो. पण आता तुम्हा सर्वांची इच्छा आहे म्हणल्यावर आता तुम्हाला इथून पुढे मोठ्या पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. लास्टपर्यंत नक्की पहा. आणि डॉक्टर देशमुख साहेब आता उतरलेले आहेत बारवामध्ये. अशा पद्धतीचे बारवं, एवढं सुंदर बारवं आमच्या बीड नगरीमध्ये पाहायला मिळतात. हे अंबाजोगाई आहे मित्रांनो. आणि डॉक्टर साहेब म्हणतात पायऱ्या बघा, पायऱ्या कशा पद्धतीच्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत. पाणी जिवंत आहे काय? 12 महिने असते पाणी. पाऊस तिथवर भरलेलं असते. अच्छा. तर मित्रांनो पाहू शकता कशा पद्धतीनं सुंदर पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला बारव पाहायला मिळत आहे. आणि बारव जे प्रत्येक गावामध्ये विहिरीला सुद्धा 4 पायऱ्या केल्या की त्याला बारव म्हणणारे लोक मी पाहिले. पण बारव खरं काय असते तर हे आहे मित्रांनो बारव. ह्याला बारव म्हणतात. तर काही वेळेस आम्हाला ज्ञान शिकवण्याच्या नादामध्ये तुम्ही उपरोधी कमेंट करता की बाबा बारव आणि तुला विहीर याच्यातला फरक कळतो का? तर तुम्ही ओळखून घ्या, बारव अशा पद्धतीनं असतं, याला बारव म्हणतात. तुम्ही जे म्हणताय बारव त्या विहिरीच आहेत तुमच्या. छोटे आड आणि छोट्या विहिरींना तुम्ही बारव म्हणता. तर मित्रांनो बारव हे पूर्णपणे दगडांमध्ये बांधलेलं असतं. अशा पद्धतीची वास्तू आहे, हिलाच बारव म्हटलं जातं. काय म्हणता डॉक्टर साहेब, खरं आहे का खोटं आहे?